नमस्कार रसिक श्रोते हो. तर आज आपण अशा एका सिने अभिनेत्याबद्दल ऐकणार आहोत की ज्याने आपल्या अभिनयाने संपूर्ण सिनेसृष्टीवर राज्य तर केलेच, पण स्वतःचं एक वेगळं अस्तित्वही निर्माण केलं. आपल्या अभिनयाने लोकांची मनेही जिंकली. श्रोते हो, मी ज्या अभिनेत्याबद्दल बोलत आहेत ते आहेत ऋषी कपूर. आज म्हणजे 30 एप्रिल 2026 ऋषी कपूर यांची डेथ अॅनिव्हर्सरी. ज्याच्या अभिनयाने रंगला पडदा सारा, हसत खेळत दिला जीवनाला नवा किनारा, स्मित त्याचे अजूनही रसिकांच्या मनात उजळते. ऋषी यांच्या आठवणीने चित्रपटसृष्टी कायम हृदयात जपते. ऋषी कपूरला जाऊन आज 6 वर्षे झाली, पण त्यांच्या सिनेमा पडद्यावरील सौंदर्य अमर आहे. 30 एप्रिल 2026 बॉलिवूडच्या चिंटू म्हणजेच ऋषी कपूर यांची आठवण कसे विसरें. राज कपूर साहब को उनका एक जूनियर जोकर का एक्टर चाहिए था. तो शाम के वक्त था, मैं स्कूल पढ़ता था. जाहिर है मैं कुछ 16 साल की उम्र थी मेरी, मैं कुछ 9वीं या 10वीं क्लास में पढ़ता था. तो शाम के वक्त में हम सब बैठे थे. तो पापा ने मेरी माताजी से पूछा कि सुनो कि मैं चाहता हूँ कि चिंटू यानी कि मेरा पेट नेम चिंटू है, लेकिन मेरा नाम असली नाम ऋषि कपूर है. मैं चाहता हूँ कि चिंटू मेरी फिल्म में मेरा बचपना करे, कि तुम्हें कोई एतराज़ है. तो मम्मी ने कहा कि भाई उनकी पढ़ाई लिखाई में जहाँ दखल न हो और वहाँ कोई प्रॉब्लम ना हो, तो ऐसे में तो कोई ऑब्जेक्शन नहीं. तो ये मैं सब सुन रहा हूँ जब ये बातें हो रही है, पापा मम्मी की बातें हो रही है, ये मैं बड़े आराम से सुन रहा हूँ. और मैं चुपचाप से निकल के अपने कमरे में जाता हूँ. वहाँ एक डेस्क है, मैं डेस्क का दराज खोलता हूँ, वहाँ से कॉपी निकालता हूँ, एक पेन निकालता हूँ, सीधा एक पन्ना निकालता हूँ. वहाँ ही मैंने अपना ऑटोग्राफ प्रैक्टिस करना शुरू कर दिया. 4 सप्टेंबर 1952 रोजी जन्मलेले ऋषी कपूर हे कपूर खानदानाचे दुसऱ्या पिढीचे वारसदार. वडिलांचे नाव शोमॅन राज कपूर, तर भाऊ रणधीर कपूर हे महान अभिनेते. ऋषी कपूर यांच्या अभिनयाची सुरुवात एक बाल कलाकार म्हणून झाली. राज कपूर यांच्या मेरा नाम जोकर या चित्रपटातील त्यांची भूमिका इतकी भावनिक होती की त्यांना त्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. वो आखिरी सांस ले रहे थे और लोग तालियां बजा रहे थे. माँ, बड़ा होकर मैं भी जोकर बनूंगा. 1973 मध्ये प्रदर्शित झालेला बॉबी हा चित्रपट त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट होता. फक्त 21 वर्षांचे ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया यांची जोडी देशावर राज्य करू लागली. या चित्रपटाने प्रेमकथांमध्ये नवीन क्रांती केली. त्यांचे कपडे, त्यांचे हेअरस्टाईल आणि त्यांचे देखणेपण सर्व काही त्यावेळी स्टाईल आयकॉन बनले. ऋषी कपूर सिनेमाचे सुपरस्टार बनले होते. कर्ज, नटवरलाल, प्रेम रोग, सागर अशा अनेक चित्रपटांनी भर घातली. ऋषी कपूर यांच्या कारकिर्दीत काही चित्रपट असे आहेत जे कायमचे ऐतिहासिक ठरले. त्यातील पहिला चित्रपट म्हणजे बॉबी 1973. या चित्रपटाने 3 अब्ज रोमांस या संकल्पनेला भारतात आणले. श्रीमंत आणि गरीब यांच्या प्रेमकथेला कसे मांडावे हे या चित्रपटाने दाखवले. आजही जेव्हा आपण बॉबी पाहतो तेव्हा त्यातील जादू तसाच कायम आहे. त्यांचा दुसरा चित्रपट होता चांदनी 1989. यश चोप्रा यांच्या या चित्रपटाने ऋषी कपूर यांच्या कारकिर्दीला पुन्हा एकदा उंचावर नेले. त्यांनी या चित्रपटात एका प्रेमात पडलेल्या आणि दुःखी तरुणाची भूमिका साकारली. यश जोहर यांनी स्वतः म्हटले होते की जर चांदनी नसता तर यशराज फिल्मच अस्तित्वात नसते. या चित्रपटातील त्यांची देखणेपण, त्यांचे भावनात्मक अभिनय पाहण्यासारखे होते. तिसरा चित्रपट कपूर अँड सन्स 2016. हा चित्रपट त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या टप्प्यातील सर्वोत्तम भूमिका होती. अमर अरोरा हा 90 वर्षीय वृद्धाची भूमिका करणाऱ्या ऋषी कपूर यांनी दाखवले की अभिनयाचे कोणतेही वय नसते. ज्या व्यक्तीने आयुष्यभर कॉमेडी आणि रोमांस केले त्यांनी एका अक्षम्य आजारी रुग्णाची भूमिका इतक्या प्रभावीपणे केली की प्रेक्षकांचे डोळे भरून आले. त्यांचा चौथा चित्रपट द डे 2013. या चित्रपटातील त्यांनी एका क्रूर आणि हुकुमशाह अधिकाऱ्याची भूमिका साकारली. त्यांच्या आयुष्यातील ही एकमेव अशी भूमिका होती जिथे ते विलन होते. या भूमिकेत त्यांचा आवाज, त्यांचा हावभाव आणि डोळे एक वेगळीच भीती निर्माण करत होते. त्यांनी हे दाखवून दिले की ते फक्त रोमॅन्टिक हिरोच नाहीत. चित्रपटसृष्टीत ते खूप मोठे स्टार होते, पण खाजगी आयुष्यातील एक सामान्य पती आणि वडील होते. त्यांचे लग्न अभिनेत्री नीतू सिंग यांच्याशी झाले. त्यांच्या प्रेम कहाण्या वादग्रस्त ठरल्या, पण शेवटी त्यांचे नाते अगदी मजबूत झाले. नीतू कपूर ह्या त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार होत्या. त्यांना 2 मुले आहेत.
रणबीर कपूर आणि रिद्धिमा कपूर साहनी. रणबीर आजच्या सिनेमाचा मोठा स्टार आहे. ऋषी कपूर नेहमीच रणबीरच्या कामाचे कौतुक करत असत आणि त्यांना चांगला मार्गदर्शक देखील म्हणून होते. एका वडिलांप्रमाणे त्यांची काळजी त्यांनी नेहमीच घेतली. 2018 मध्ये त्यांना कॅन्सर झाला असल्याचे समजले. त्यांनी उपचारासाठी 1 वर्ष न्यूयॉर्कमध्ये घालवले. भारतात परतल्यावर ते पुन्हा काम करण्यासाठी तत्पर दिसले. पण 30 एप्रिल 2020 रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले. देशात त्यावेळी कोरोनाची भीती होती, तरीही त्यांच्या निधनाने संपूर्ण देशाला धक्का बसला. ऋषी कपूर हे फक्त अभिनेते नव्हते, तर ते कपूर खानदानाचा एक महत्त्वाचे खूण होते. त्यांनी आपल्या वडिलांच्या आर्के स्टुडिओचा वारसा जपला. सिनेमावरील त्यांचे योगदान अजूनही अविस्मरणीय आहे. त्यांनी सिद्ध केले की सौंदर्य हे फक्त चेहऱ्यावरच नसते, ते तुमच्या आतल्या कलेवर आणि डोळ्यातील चमकवर अवलंबून असते. 30 एप्रिल 2026 रोजी आपण त्यांना आठवतो. त्यांचे गप्पा, त्यांचा हसा आणि त्यांचे अभिनय आता आपल्याला फक्त पडद्यावरूनच पाहायला मिळेल. कुछ याद रहा के बाद जब तक मेहनत और थोड़ी किस्मत साथ देगी तो फल अपने आप पेड़ों पर लगेंगे. बस उसकी ये एक गांठ भरली है. मित्रांनो, बॉलिवूडमधील अशा महान कलाकारांची माहिती जाणून घेणे खूप रंजनात्मक आहे. अशाच अधिक माहितीपूर्ण, प्रेरणादायी आणि चित्रपट संसाराशी संबंधित कथा आपल्या चॅनलवर पाहण्यासाठी कृपया आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपल्याला नेहमी अपडेट्स मिळतील. धन्यवाद.